तीन लाईनची फॉर्मेशन आहे आणि आज ऑरेंज मध्ये आहे मार्शल आहे. बाकीचे जे काही ग्रीन मध्ये दिसतात ते नॉर्मल रायडर्स आहेत. तर आता एवढी मोठी लाईन आहे. तर फायनली आता मस्त हायवेचा बरोबर मध्ये मध्येच एकदम बघू आता आतमध्ये गेल्यानंतरच काय सीन आणि काय नाही. अशाच मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज आपण IVWच्या चाय पकोड्याच्या राईड साठी चाललो आहे. तर आज आपण MRC ला रिप्रेझेंट करतो आणि आपण मार्शल आहेत आणि जे नॉर्मल जे लोक आहेत म्हणजे जे काही रजिस्ट्रेशन वगैरे करून येतात आहेत त्या लोकांसाठी हा ग्रीन कलरचा एक आहे तो फक्त नॉर्मल रायडर्ससाठी आहे. आणि प्लस आम्ही जे आहेत ते आम्ही मार्शल्स म्हणून आहे तर त्यासोबत तुम्हाला स्टिकर सुद्धा भेटणार आहे. रजिस्ट्रेशन फीस 200 रुपये आहेत प्लस GST तर 226 रुपीज आहे. तर आता आपण बघू आता इकडे फट्टे लाईन आहे. तर आता 800 प्लस रायडर्स येणार आहेत आज. तर आता आपणच त्यामध्ये मार्शल आहेत तर आपण आता काय मजा तर येणारच आहे. तर तुम्ही बघू शकता आता एवढे रायडर्स येत आहेत अजून आणि प्लस इकडे अजून लाईन चालूच आहे रजिस्ट्रेशन साठी. एवढी एवढी मोठी लाईन आहे. तर आता 7:30 वाजले. आता बघू आता किती वाजता आता निघू आता इथून. हे तो बघू शकता इकडे असे तीन जणांची तीन लाईनची फॉर्मेशन आहे आणि आज ऑरेंज मध्ये आहे मार्शल आहे. बाकीचे जे काही ग्रीन मध्ये दिसतात ते नॉर्मल रायडर्स आहेत. तर आता एवढी मोठी लाईन आहे बघू शकता किती लांब पर्यंत आहे ती. आणि इकडे अजून पण आता रजिस्ट्रेशन तर चालूच आहे. पब्लिक येते. आता किती जण आता 800 जणांचा तर पॅकेज होता तर अजून आता किती जण येतात त्याचा काही आयडिया नाही. पण जसे येतात तसं इकडे आम्ही लोक काढायचा प्रयत्न करतो सर्वांना. सगळे आता इथून बघू शकतो इकडून मेन एक्झिट गेट आहे. इथून मग सर्व जाणार या साईडला. मग इथून मग राईट टाकून मग सरळ आपलं खोपोलीसाठी जाणार आहे. इकडे आपला इंचा 360 कडे माउंट केलाय. तर आपण गोप्रो वगैरे तर आपण काही युज नाही करणार आहे कारण का ते बघू शकतो हेल्मेटवर काहीच नाही लावलंय. तर आपण जे काय आता ह्याच्या माध्यमानेच आपण बोलूया आणि तुम्हाला खूप काही शॉर्ट्स पण चांगले भेटतील बघायला. हा मेन हायवे आता चालू होतो. आता इथून आता 45 किलोमीटर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे. आता मजा करत जायचं कारण असं मला तर आमचा तो बॅच होता 5वा त्यामध्ये एवढे काही जास्त जण नाहीच आहेत कमी जण आहेत. आता आपल्याला पूर्ण रस्त्यात आपल्या पूर्ण एकदम सुसाट त्याच्यामुळे काय टेन्शन नाही काय नाही. अजून आपला पियुष आहे मेन लीड मार्शल आहे. बाकीचे आता आम्ही आणि तो माने तिकडे त्या साईडला तो एक आम्ही लोक मार्शल जात होतो. पण हा पुढे लीड आहे मागे एक अजून एक आहे असतो तो एंडला. पण आता ह्या बॅच मध्ये खूप कमी जण आहेत. तर तुम्हाला जास्त अर्ध्यापेक्षा जास्त जण तुम्हाला या बॅच मध्ये जास्त करून मार्शलच दिसतील कारण का बाकीचे जेवढे पण होते आधी 4 बॅच निघाले त्यामध्ये सर्व 90-100 जण होते. आता मला असाइन केलं होतं 5वा बॅच म्हणून 5व्या बॅचवर निघालं. तिकडे आजूबाजूला तुम्ही बघू शकतात अर्ध्यापेक्षा जास्त मार्शल्स होते तुम्हाला बघू शकतात नीट. आता रस्ता कोणता मला ते काय आयडिया नाही. आता बहुतेक JNPTचाच आहे मला असं वाटतं. तिकडे 8:30 वाजून सुद्धा एवढं ऊन असून सुद्धा एवढा थंडगार वारा पडतो इकडे. तर आम्ही लोक अजूनपर्यंत उरणच्या साईडला पण नाही पोहोचलोय. अजून म्हणते हायवेवरच आहे एवढं किती थंड आहे. मग आता खोपोलीला गेल्यानंतर आता किती थंड वाटणार आहे त्याला काही आयडिया पण नाही. पण मजा तर येणार आहे कारण का आता फॉग तर आता एवढे सायलेंट वाजून सुद्धा आता फॉग एवढा समोर दिसतोच आहे. त्याच्यावरूनच तुम्ही लोकांनी पण कल्पना तुम्ही करा की किती थंडगार वातावरण असणार आहे तिकडे गेल्यानंतर. पण आता मजा बघायचं आता कळत नाही का आलोय. एवढा सुसाट रस्ता भेटतोय की आयुष्यात एवढं मन करतं ना की एवढी पूर्ण गाडी खोलू. पण माझे हात बांधले गेलेले आहेत कारण का शेवटी मार्शल आहे. तर मला पण सर्वांना घेऊन चालायचं. जर मी जर स्पीडिंग करायला लागलो बाकीच्या मागचे पण मग मला बघून ते लोक ओव्हर स्पीडिंग करतील. ते आपल्याला नको आहे. एक जबाबदारी दिली आपल्या खानदेशी त्या आपण इज्जतपणे आपण करायचं. बाकीच्यांना जे आता बघा हे दोन आता कोण आहे तर आपल्याला काय आयडिया नाही. लोक आपल्या इव्हेंटला पण येत नाही काय म्हणजे आपला म्हणजे IVWचाच आहे फक्त आम्हाला MRC आमचा जो क्लब आहे
तर आम्हाला आता तो रिप्रेझेंट करायला दिला ॲज अ मार्शल. आता हे लोक बघा आता आमच्या मागे मागेच येतात, म्हणजे पुढेच ते लोक. हे असे लोक असतात कोण कोण जे कसे पण येतात, अडवी चालत जातात. प्लीज माझी इच्छा आहे की म्हणजे हे असं करू नका. तुमच्या पण जीवाला धोका आहे, आमच्या पण जीवाला धोका असणारच. तर मला तर एवढंच बोलायचं की ड्राईव्ह सेफ अँड बी सेफ. फायनली आता JNPTच्या हायवेला आता आलोय. तर इथून आता अजून सुसाट रस्ता असणार आहे. आता किती किलोमीटर आहे ते पण काही आयडिया नाही. पण पुढे गेल्यानंतर खोपोलीच्या आधीच आपल्याला गाव वगैरे लागतील. मग तिकडे मग आपली गाडी थोडी स्लो करावीच लागणार आहे बाय डिफॉल्ट. जेवढा आता इकडे खेचता येते तेवढी खेचतोय. 120 135 चालूच आहे इकडे. तर किती आता सुसाटा रस्ता असणार आहे देव जाणो. कारण का आता 5 मिनिटामध्ये 12 किलोमीटर कव्हर केलेत आम्ही लोकांनी. म्हणजे 5 मिनिटामध्ये 12 किलोमीटर म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कितीच्या स्पीडला असो आम्ही लोक सर्व. आणि अनेक मजा आहे की जेव्हा म्हणजे रस्ता खाली असतो तेव्हा खूप गोष्ट वेगळी असते. आता हे बघ इकडे पण आता पूर्ण मस्त की एकदम बँड. एवढा तर का मोठा बँड नाही थोडीसा हेच मजा येते पूर्ण रस्ता खाली असल्यावर. तिकडे गेल्यावर पण आता ब्रेकफास्टच आहे. असं पण इडली मेंदूवडा तर खाऊन तर घेतलाच आहे. तिकडे गेल्यावर आता बघूया तिकडे काय काय आणि काय इव्हेंट आहे नक्की या वर्षीचा. कारण का 800 लोक लास्ट इयर तर होते, पण ह्या टायमाला एवढे का लोक आलेले आहेत. वरून सोडून 600 तरी असतीलच. कारण का हर एक बॅचच्या मागे 90-100 लोक जात होते. ऑलमोस्ट 600 तरी असतीलच बाईक. आता फायनली आता शेडूमचा जो टोल नाका होता तो आता क्रॉस केला. आता इथून आता नाण्या बोलून तरी 28 की 30 किलोमीटर अजून खोपोली आहे. आणि त्यामध्ये हा आपला हायवे ॲज युजल जो आपल्याला लोणावळा खंडाळ्याला जाताना जो लागतो, पुणा वगैरेला जाताना तो आता हायवे. आता इकडे थोडाफार ट्रॅफिक आहे कारण का पुढे ट्रक वगैरे चालले, त्याच्यामुळे थोडूसा म्हणजे इकडे रस्ता एकदम कंजेस्टेड वाटतोय. पण जर या ट्रकच्या पुढे गेलो तर मग तुम्हाला मग समजेलच किती हा पण एकदम मस्त खाली रस्ता असतो. तिकडे म्हणजे गावचे रस्ते आणि हायवेज, ते गावचे रस्ते नाही बोलू शकत, पण जो गावाला जाताना जो हायवे जो लागतो इकडे चालवण्याची मजा असते एकदम वेगळी आहे. जे आपण मुंबईमध्ये तरी कधीच आपण अनुभवू नाही शकत. कारण का मुंबई तुम्हाला पण चांगलाच माहिती आहे की एवढा बिझी सिटी आहे ती. त्यामध्ये ट्रॅफिक असणं हे तर गरजेचंच आहे. आता हे बघा पण आता हा एवढा मस्त म्हणजे बोलतात ना गावचा, म्हणजे असं वाटतं गावी जी मजा असते ना, गावी जो मातीचा तो सुगंध जो येतो सेम तसंच फील येतो जेव्हा पण या रस्त्यावर मी येतो तेव्हा. एक गोष्ट वेगळी मी खूप कमी येतो राईड्स वगैरेला. कारण का बोलतो ना म्हणजे सुट्ट्या पण भेटल्या पाहिजेत ना. आणि आता नवीनच लागलो जॉबला, तर म्हणून चांगलंच माहिती आहे की 6 महिन्याची प्रोबेशन पिरियड असतो. तर त्याच्यामुळे तर आपल्याला भेटत नाही सुट्ट्या. आता बघू आता उज्जैनचा तर प्लॅन मी मला अजून आठवतं की मागच्या वर्षापासून मी उज्जैन करतोय. आता 5, 6 आणि 7 तारीख प्लॅन चालू आहे MRC सोबतच जायचा. जर 5 तारखेला सुट्टी भेटली, कारण का माझा जो विचार आहे की 4 तारखेला हाफ डे घेऊन लवकर घरी येऊ. कारण का माझी इव्हनिंग शिफ्ट असते 7:30 संध्याकाळी 7:30 ते सकाळी 4:30 पर्यंत असते. ते विचार करतो की ऍटलिस्ट सुट्टी घेऊन येतो. हाफ डे घेऊन येतो मी गुरुवारी, आणि मग शुक्रवारी मग अर्ली मॉर्निंग तसं जे काही प्लॅन्स वगैरे असतील तसं निघूया. पण अजून काही कन्फर्मेशन नाही की 5, 6 आणि 7ला रिटर्न येणार की नाही येणार ते. तेच आता इकडे जेव्हा आता जाऊ आता खोपोलीला इकडे सोडला, तिकडे गेल्यानंतर समजेल की काय नक्की प्लॅन आहे. त्या हिशोबाने बघू. आता जर भेटला चान्स तर नक्कीच जाऊ. ऑफिसवाले पण नाही करतात. त्याला मला जर आता काय बोलणार ना, त्याला बोलतो आमच्या बिझनेसचा लॉस होतो. अरे बिझनेसचा लॉस होतो मान्य आहे, पण माझी पण तर सॅलरी कट करतातच ना ते लोक. त्याच्यामध्ये का माझा लॉस नाही होत काय. हे लोक आता इकडे थांबले आहेत.
कसं लोकांचं हॉल घेतो तुम्हाला ते समजत नाही. ते थांबत थांबत कसं यायचं जायचं एवढं जवळ आहे आता किती नाण्यावरून तर किती 10 किलोमीटर रूल येतो. मग तिकडे जायचं तिकडे थांबायचं. कोण बोलले वगैरे फालतू थांबा टाइमपास करा. किती असं पण एवढं पण काय खोपोली तर एवढं काय लांब तर नाहीच आहे. वंशवाडमध्ये जर जाऊ शकतो. हा एखादी जर स्प्लेंडर वगैरे असेल त्या लोकांनी हॉल घेतला तर एखादी समजायला येतं. पण हे लोक काय समजून हॉल घेतात मला ते समजत नाही. अरे बाबा आपापली मर्जी असते. आपण कोण त्यामध्ये बोलणार आहे. सर्व भाई आपले मनाचे राजे आहेत. ते म्हणतात ना ज्याला बोल काय बोलतो त्याला तू म्हण काय जसं करा बोला तो बोलतो मलाच करा तशातली घेतो. त्या आयुष्य शांतपणे मध्ये यायचं जसं चालले तसं चालू द्यायचं. भाडामध्ये गेले गुन्हेगारी. सो आता फायनली आता पोहोचलो तर आहेच कारण का आता इकडे तू बघू शकतो इकडे मार्शल्स सर्व उभे आहेत बाकीचे. तर आता इकडे राईट साईडलाच तर फायनली आता मस्त हायवेचा बरोबर मध्ये मध्येच एकदम. बघू आता आतमध्ये गेल्यानंतरच काय सीन आणि काय नाही तो. आता बाईक कुठे पार्किंग आहे आपली. तर आता फायनली आता आपण पोहोचलोच आहे लोकेशनवर. तुम्ही बघू शकतात एवढ्या बाईक्स आहेत सुंदर अशा आहे बघा. एवढे सर्व बाईक्स आहेत. मोस्टली नाही बोलून तरी 500 ते 600 बाईक्स तर आहेतच इकडे. जर काउंट जर करायला गेलो तर एवढा मोठा आहे बघा तांडा पूर्ण काफिला आहे. त्यामध्ये आपली बाईक इकडेच आहे. आणि इकडे आता हा इव्हेंट आहे. इकडे आता पब्लिक सर्व्हिस जमा होणार आहे. तर मग आता जस्ट आता आपण पोहोचलोच आहे. तर मग थोडं थांबूया बघूया आता काय होतंय काय नाही काय काय असणार आहे ब्रेकफास्ट वगैरे साठी. तर हो आणि असं पण आता म्युझिक वगैरे तर तिकडे चालूच आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता तिकडे आपली कावासाकीचे बाईक्स आहेत 2. तर इकडे लोक खूप रेव पण करतात कधीपासून. नंतर आपल्याला नाश्ता भेटलाय. नाश्त्यामध्ये आता काय काय फुडकी एक आहे मिसळ आहे वडा आहे आणि पाव आहे. तर हे मग काय असं थोडाफार एन्जॉय करायचं म्युझिक वगैरे एन्जॉय करायची आणि गप्पा खाली गाडी मारायची. तर मला तुम्ही तर आता आपण खाऊया आणि मग त्यानंतर भेटूया. आणि असं पण काय एवढे काय स्टॉल्स नाही होतं. SMKचं एक आहे राईसचं एक आहे गर्ल्सचं आहे तेवढेच बाकी जास्त एवढे काय स्टॉल्स वगैरे काय नाही ऍज कम्पेअर टू बाकीचे इव्हेंट्स. तर ठीक आहे चाय पकोडाचा आहे इव्हेंट. तर आपला चाय पकोडाच्या मध्ये आपण भुर्जी पकोडा खाऊया. तर भेटूया थोड्या वेळात. तर आता आपला नाश्ता वगैरे सर्व काही करून झालं तर आता आपण थोडं एक्सप्लोर करूया. तर आता इकडे तुम्ही बघू शकता तिकडे आपल्या SMKचे हेल्मेट्स आहेत. SMKचे आता इकडे फक्त या लोकांनी तर शोसाठी या लोकांनी हे लोक विकतात वगैरे पण आहेत सर्व काही. आणि त्याच्यासोबतच इकडे पुढे जर गेलात तर इकडे राईज मोटोचा आहे इकडे जो रणविजय ब्रँड अँबॅसिडर आहे. तर ह्यांच्याकडे पॅन्ट्स आहेत हेल्मेट्स एक आहेत. त्यानंतर ग्लव्ज एक आहेत आणि जॅकेटसुद्धा आहेत इकडे. हे सर्व या लोकांनी शोकेस केले. त्यानंतर इकडे आपला DJ आहे. DJच्या नंतर जर पुढे जर गेलात चालत तर इकडे एक फोटोशूटसाठी इकडे फ्रेम आहे चाय अँड पकोडाची. त्यानंतर जर पुढे जर गेलात अजून तर इकडे सर्व पब्लिकच आहे. आणि इकडे जर गेलात तर गर्ल्सच्या इकडे रोलिंग आहे. रोल करा आणि जे काही जिंकत असेल ते जिंका. तर मग इकडे टी-शर्ट्स आहेत हँडबुक आहेत किचन्स आहेत. आणि जर पुढे गेलात तर अजून काय इकडे इंडियन बाईक वीकसाठी इकडे जे टी-शर्ट्स आहेत ते इकडे टी-शर्ट्स वगैरे बस. आणि त्यानंतर मग इकडे जे काही पब्लिक आहे तर सर्वात. आणि हाच तो व्यक्ती आहे जो माझ्या कॅमेराच्या मागे असायचा आजचा पूर्ण दिवस. त्याचं नाव आकाश माने गेअर गॅलेक्सीचा ओनर. आणि ओनर पण लाईनीत उभा आहे. हा ओनर पण बघा ओनर पण लाईनीमध्ये उभं म्हणजे काय बोलायचं. हे असे लोक काय ना आता हे लोक चालले आता गर्ल्ससाठी आता हे लोक चालले रोलिंग करायला. खरंच पूजा नाही आहे तर त्याच्यामुळे आकाशच आहे. तर सर्व काही रेकॉर्डिंग जी आहे ती आकाशने केली आज. जे काही बॅक ऑफ द कॅमेरा जो होता व्यक्ती तो आकाश आहे. तर बिग शाउट आउट टू आकाश माने # गेअर गॅलेक्सी शॉप.
आता आपण बाहेर आलो आहे. आता सर्व काय आतमधलं बघितलं. आता आपण बाहेर आलो आहे आणि हा एवढा दांडा असणार आहे एवढा बाईक्सचा ते बघू शकतात. पूर्ण तिथपर्यंत त्या टोकापर्यंत आणि त्या टोकापर्यंत सर्व बाईक्स लागलेल्या आहेत आणि आपली गाडी ती इकडे आहे. तर चला तर आता आपण जायची पण तयारी करूया कारण आपल्याला पण घरी जायचं आहे. मला जर हा ब्लॉग जर आवडलाच असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर टिल देन जय हिंद जय महाराष्ट्र.